तर आता हे आहे लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूरमध्ये. खूप असं नावाजलेलं ठिकाण. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, बट तरी पण मी व्हिडिओ काढणार आहे. त्यांच्या काही गोष्टी असल्या पण माफत ठेवू, ठीक आहे. इकडे असं आहे, या साईडला हलकी वगैरे अशा आहेत, बघू शकता. छान वाटतं. इकडे कॅमेरा अलाउड नाही, ॲक्च्युली कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये. CCTVच्या ह्याच्यामध्ये होतो ना सगळे. आम्ही आतमध्ये फिरायला गेलो होतो आणि खूप छान आहे. छान आहे म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोतला फाडला, ती वाघनखं इंग्लंडवरून इकडे आणलेत आणि ते अजून 4 नोव्हेंबरपर्यंत ते इथेच ठेवलं जाणार आहे, ठीक आहे. तर तुम्ही इकडे बघा, 4 नोव्हेंबरपर्यंत असं म्युझियम आहे इकडे या साईडला. आतमध्ये मोबाईल आणि कॅमेरा अलाउड नाही आहे. ते लोक मोबाईल कॅमेरा जप्त करतात. पहिलीच गोष्ट म्हणजे आतमध्ये एंट्रन्सला गेलात सगळे होमगार्ड आर्मीवाले सगळे आतमध्ये बंदूक घेऊन उभे आहेत बाई, खरं रिअलमधले आपली माणसं. आणि ते वाघनखं जे आहेत ना, त्याची पेटी आहे. किती पेटी आहे मोठी ती? 12 काय बोलते का ते, 12 सेंटीमीटर ना, 12 सेंटीमीटर, 12.5 सेंटीमीटरची पेटी आहे. त्याच्यावरती पेटी साईडला आहे आणि साईडला वाघनखं आहेत. वाघनखाच्या आतमध्ये धार आहे आणि तुम्हाला असं एवढ्या अंतरावर बघायला मिळेल तुम्हाला, असं जवळ वाघनख. 49 ग्रॅमचे. हां, आणि वजन त्या वाघनखाचं जे वजन आहे ना, 49 ग्राम. हो, फक्त 49 ग्राम. म्हणजे हलकी आहे, एवढी हलकी वाघनखं. त्याच्याने महाराजांनी आपल्या अफजल खानाचा वध केला. खतरनाक कोतला फाडलाय भाई. पण तुम्ही या इकडे, आता मी तुम्हाला दाखवतो. इकडे अलाउड आहे कॅमेरा. आम्ही त्यांना विचारलं की इथे अलाउड आहे कॅमेरा काढायला. अलाउड आहे, फक्त त्यांच्या जी इमारतीचं बांधकाम दाखवायचं नाहीये. इथे फोटो काढायला आपण थांबा. काढूया ना. आणि आधी पहिले मला दाखवतोय बघ, हे धरण आहे, हे राधानगरी धरण आहे. आणि त्याने ह्याचा स्ट्रक्चर इथे रिअल लाईटमध्ये त्याचा उभा केला आहे. आणि हे बघा आतून असे पाईप वगैरे दाखवले त्याने पाणी सोडण्यासाठी. इकडे आतमध्ये अजून काय बोलू. हां, तलवारीचे ज्या मूठ आहेत ना, त्या 20 प्रकारच्या आहेत. 20 प्रकार मी मोजले, वेगवेगळे 20 प्रकार आहेत. त्याच्यावर एवढं बारकाईने नक्षीकाम केलं आहे ना, की आता मी सुतार आहे. आमच्याकडे पण असं लाकडामध्ये सुतारकाम होत नाही, डिझाईनचे नक्षीकाम चांगलं होत नाही. ते लोखंडावर त्याने सुतारकाम एवढं वेळ म्हणजे काय नक्षीकाम केलं लोखंडावरती, खूप भारी केलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार आहेत, चिलखत आहेत. चिलखतमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ढाली आहेत, तलवारी पण खूप आहेत, बंदुकी आहेत त्यांच्याकडे, भाले सुद्धा, सर्व गोष्टी आहेत त्या भरपूर प्रकारच्या आहेत वेगवेगळ्या. आणि अजून काय सारखं एकदम वाघनख. इथे सगळ्यात मोठी गोष्ट वाघनख जी लंडनवरून आणलीत ना त्यांनी इकडे. आणि प्लीज यार तुम्ही या नक्की, कारण काय 4 नोव्हेंबर पर्यंतच आहे फक्त. त्याच्या आधी 4 नोव्हेंबर येऊन बघून जा नक्की. 4 नोव्हेंबर. आता मे महिना, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, एक 6 महिनेच आहेत. 6 महिने अजून तुमच्याकडे 6 महिन्यात मित्रांनो. 6 महिन्यात तुम्हाला हे बघायचं आहे येऊन इकडे. कोल्हापूरमध्ये कुठे आहे? कसबा बावड्यामध्ये लक्ष्मी विलास पॅलेस. इथे आलात DY पाटील समोर. DY पाटील कॉलेजच्या इथे समोरच आहे. हे बघा, हे खूप छान वातावरण आहे. कारण मोबाईल मध्ये बघण्याची, मोबाईल मध्ये जर तुम्ही बघणार ना, तर तेवढी मजा नाही येणार. रिअल मध्ये खरंच खूप भारी आहे माहिती. रिअलिटीच खूप भारी आहे. आणि एकदम सगळं इच्छामुळे शक्य झालेलं आहे. आणि तर आम्ही काय दिसतो सांगा, आम्ही काय दिसतो कसं एकदम. आज आमचं कॉम्बिनेशन कसं आहे बघा. तर हा व्हिडिओ अजून काय दाखवतो तुम्हाला, अजून काय सांगू, जे बघितलं सांगता येत नाही, कारण ते व्यक्त होताच येत नाही. कारण एवढं भारी आहे ना. आतमध्ये AC बघा ना तुम्ही, AC किती चिल्ड होता यार. ते वाघनखांसाठी आहे ना, त्याने एवढी सिक्युरिटी लावली ना. 2 आर्मीवाले, 3 आहे. तालीम सुद्धा आहे. तालीम, हो तालीम म्हणजे ते ह्याचं. हां, आणि तुम्हाला एक सांगतो, आतमध्ये हा जो एरिया दिसतो इथला आतमध्ये, इथे काय केलं माहिती आहे का, आपले सेवक आहेत सगळे. आणि मध्येच राजाराम महाराज बसला, सॉरी छत्रपती शाहू महाराज बसले. त्यांचा यंग पुतळा आहे. आणि सगळे पुतळे आहेत. रूम मध्ये काळोख होता, रिअल मध्ये आहे. म्हणजे असं वाटतं खरं ते त्यावेळेस बसले आहेत. आणि काळोख होता, पूर्ण काळोख होता. आणि जसं आम्ही आत पाय ठेवला दरवाजामध्ये ना, अचानक लाईट वगैरे झाली, चरकला काळी. आणि सगळ्यांचे डोळे बघायला ना एकदम उभे एकदम. सगळं रिअल मध्ये वाटतंय की कपडे, त्यांना कपडे पण असे रिअल घातले, दागिने पण रिअल घातले, सगळ्यांच्या हातामध्ये मशाली लावला आहे की ते तसं होतं म्हणून त्यांनी असं पुतळे वगैरे. आता हे तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही, कारण ते आतमध्ये अलाउडच नाही कॅमेरा यार. आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकलो, पण तुम्ही इथे येऊन नक्की बघा. बरोबर, मीच बोललो त्याची परत बोलले म्हणून म्हणजे कॅमेरा देत नाही. आता मी तेच बोललो,
हा व्हिडिओ कट होणार नाही, हिला मी परत टाकणार आहे. हिला समजू दे कसं बोलायचं लोकांशी. कसं बोलायचं अजून. हां, तर आतमध्ये पुतळे ये खुशीतला फोटो काढायचे होते. हो थांब आम्ही फोटो काढून देतो. थांबा. तर आता हे बघा इकडे फोटो काढतायत फोटोशूट चालू आहे. आणि आता हे जे समोर पण दाखवतो ना मी, श्री महाराणी लक्ष्मीबाई साहेब जलाशय राधानगरी प्रतिकृती, म्हणजे त्याची प्रतिकृती इथे त्यांनी दाखवले की हे अशा प्रकारचं धरण, राधानगरी धरण जलाशय तुम्हाला बघायला मिळेल. त्याचं छोटंसं प्रतिकृती दाखवलं इथे. आणि या साईडला खाली ना इकडचं पाणी येतं, इथे विहिरीमध्ये जातं पाणी. एवढं काही सिंचन चालू आहे. या साईडला तर आई सांगतात काहीतरी. झाले तुमचे फोटो काढून. इकडे एक सेल्फी पॉईंट आहे. हा तुम्ही इकडे फोटोवर काढू शकता या साईडला. तिथे काही सुंदर फोटो तिथे त्या साईडला ते बघा त्या आहेत. हां, तिकडे आम्ही फोटो काढलेत. इंस्टावरती तुम्ही इंस्टावरती पोस्ट बघू शकता. ओके चला पुढे काय अजून बघूया व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता इकडे शौर्य गाथा. एकदा नक्की तुम्ही व्हिजिट करा इकडे, कारण का खूप छान आतमध्ये ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि थांबा, ऐतिहासिक गोष्टी मला बघायला मिळतीलच, कारण इथे खूप भारी भारी गोष्टी आहेत. म्हणजे वाघनख झाली, भाला, तलवारी, ढाल, अशा भरपूर गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आता काय, आता आपला प्लॅन हा ब्लॉग हे संपवूया आपण. आणि हे कुठे आहे माहिती आहे, हे DY पाटील कॉलेज आहे. आणि बरोबर त्याच्या अपोजिटलाच तुम्हाला शिवशस्त्र शौर्य गाथा म्हणून असं आहे. शिवशास्त्र म्हणजे काय, तर वाघनख. लंडनवरून इकडे आणले त्याला वाघनख. बाबा बघा लवकर 4 नोव्हेंबरच्या आतमध्ये या बघा. आणि हा व्हिडिओ इथे संपतोय. इथे आम्ही आता इथे आलो आहे. आणि हे बघा ना, पहिलेच इथे बघितलं बाहेर घोडे आहेत. आधी वाटलं मला सगळं स्टॅच्यू अशी पुतळी केलं आहे, पण नंतर समजलं की नाही, हे रिअल आहे, सगळं रिअल आहे. आता आम्ही आतमध्ये घुसणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो बाहेरचा नजर कसा आहे. इकडे या साईडला शाहू पॅलेस आहे, या साईडला असा. आणि हे बघा असं बघा, हो बघा प्रॉपर एकदम ओरिजिनल एकदम ओरिजिनल पीस आहे. ओरिजिनल, हे काही डुप्लिकेट नाही. कोल्हापूर भारी. व्हिडिओच्या स्टार्टनंच बोलतोय, कोल्हापूर सगळ्यात भारी आहे. बघा शाहू पॅलेस, त्याच्या बाहेरची प्रतिमा आहे. कसं वाटतं एकदम राप झाड बघ कसं वाटतंय बघा. इकडे पण ओरिजिनल पीस आहे, एकदम ओरिजिनल. तुम्ही बघू शकता. येताय फिरायला नक्कीच व्हिजिट करा. खूप भारी एकदम. आतमध्ये पूर्ण फिरण्यासारख्या गोष्टी आहेत. पण दाखवतो आतमध्ये काय काय आहे ते. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. आता आम्ही आहोत शाहू पॅलेसच्या ठिकाणी आलो आहे. न्यू पॅलेस शाहू पॅलेस न्यू पॅलेस. ठीक आहे, हे बघा आपल्याला जॉईन झालेले आहेत अस्मिता. हे बघा इकडे या साईडला फोटोग्राफी चालू आहे. आणि इकडे बघा छत्रपती शाहू पॅलेस न्यू पॅलेस. कसं वाटतंय एरिया. हे इकडे बघा असं वातावरण. हे दोघे आम्ही इकडे. खूप ऊन पडलंय दुपारचं. बरोबर आता पाहुणे. तुम्हाला ह्याच्या आतमध्ये जायचं असेल या पॅलेसच्या आतमध्ये, तर येता वेळी लक्षाने बाहेरूनच तिकीट काढून या. लक्षाने लक्षात ठेवा, तिकीट काढून या बाहेर. तेव्हा विना तिकिटाच्या शिवाय एंट्री नाही. आतमध्ये परवानगी नाही जाईल तुम्हाला. तर 50 रुपये तिकीट आहे पर पर्सन. तिकीट काढूया. हे तिकीट काढणार आहे आता आमचं. पैसे हीच भरणार आहे. तर गाईजांनो थोडं आपण सावलीत बसूया. तिकीट बघूया कशी काढते ही, काय याची प्रोसेस आहे ते मलाही माहीत नाही. ते गेटवर कोणतरी बसलाय आमदार आम्हाला तिकीट काढून देणार आहेत. बघूया. हे बघा त्याचं वातावरण थंड आहे एकदम. झाड 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 झाडाखाली बसलो आम्ही, वारा खातो थंड थंड दुपारच्या उन्हात. कसं वाटतं ना जरा. आणि पूर्ण हिरवळ आहे. हिरवळ आहे ना. हो हिरवळ आहे. हो हिरवळ आहे. तू काय हिरवळ आहे पूर्ण हिरवळ आहे. आता बघ ती पण बोलली हिरवळ आहे म्हणून. बघा किती वाजले पाहुणे. आपला आता व्हिडिओ अपलोड करायचं झालेलं आहे. स्टॉप झाली लगेच. गायजॉन हे तिकीट आहे, तिघांचं तिकीट आहे आमच्या. मी ते घ्या होता. आता मी आतून फिरून आलो. खूप छान आहे. सगळे प्राणी वगैरे किंवा त्यांचे हत्यार असतील, त्यांचे वेगवेगळे जुने पोशाख सगळे दाखवले आतमध्ये. खूप छान वाटतं. म्हणजे सगळं जुन्या पद्धतीचं आहेत. आणि काही प्राण्यांचे अवशेष आहेत. खूप प्राण्यांचे अवशेष, काही नाही खूपच आहेत. प्रमाणाच्या बाहेर सगळे प्राणी त्यांनी मारलेले आहेत. हे सगळ्यांचे काय सगळ्यांच्या अवयवांपासून वेगवेगळे असे तुम्ही सामग्री बनवले. खूप भारी वाटतं एकदम. म्हणजे रिअल असं तुम्ही जवळून बघू शकता त्या गोष्टी. तू का शांत आहेस का. अशीच अशीच
पण लागतं हे त्याच्यामुळे. बघा, हे कमळ म्हणजे लोटस म्हणजे आपल्या चॅनलचं नाव लोटस स्मिता. हे कमळ आहे, चिखलात फुलतं पण छान. अजून काय बोलू तुमच्या समोर मी. हे बघा दाखवते गाईज, हे बघा समोरून बघा राजवाडा. बाहेरून खूप नक्षीकाम चांगलं केलेलं आहे. इकडे पुतळा आहे असा, राजर्षी शाहू महाराज, श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं स्मारक, एक पुतळा. सूर्य डोक्यावरती आलाय गाईस, उत्तम उदाहरण. सूर्य डोक्यावरती आलाय. कुठे आलाय? डोक्यावरती आलाय. इकडे बघा असं वाटतं एरिया, बघू शकता. आता आपण पूर्ण असं बाजूने फिरूया, बघूया मी कसं वाटतंय. गायजण दो कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. ही कशी वाटते. हे कट होणार नाही, हे दिसणार तुम्हाला. उंचा पत्त्या. तुला कसं वाटतं अस्मिता आतमध्ये फिरल्यानंतर? एवढं काही खास नाही वाटलं. फक्त मला ते प्राण्यांचे अवशेष ठेवले होते ना, तेच मला बघायला जरा छान वाटलं. बाकी एवढं इंटरेस्टिंग नाही. मग 50 रुपये पे करून एवढं काही त्यांनी खास दाखवलं नाही. तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. जेवण आहे का चांगलं वाटायला? म्हणजे छान. अच्छा, म्हणजे छान वाटलं. कपडे आहेत का ते? कपडे होतेच. काही जण छान वाटलं, खरंच मस्त आहे आतमध्ये. नाही तुम्ही या, कारण ह्या गोष्टी आता मला वाटतं जास्त दिवस टिकणार नाहीत, कारण खूप वातावरण उन्हाचं आणि आतमधल्या गोष्टी खूप अशा धूळ वगैरे बसले आणि स्वच्छता नाही आहे. स्वच्छता नाही म्हणजे कसं, ज्या गोष्टी ऐतिहासिक आहेत ना त्यांची नीट देखभाल नाही होत आहे असं मला वाटतंय. कारण त्या तलवारी वगैरे सगळे गंजलेत ना, असं बघितलं सगळं गंजलं आणि त्याचं ते प्रोटेक्शन बाहेरून काचचं वगैरे लावले ना, ते सगळं तुटलेलं आहे. हो, तुम्ही म्हणजे सहज हात पण लावू शकता. हां असं आहे, म्हणजे तुम्ही हाताने टच करून जास्त सेफ नाहीत त्या गोष्टी. तर वाईट कारण की बाहेरून एवढं छान आपला पॅलेस एवढं छान दिसतोय, पण आतून थोडंसं त्यांनी प्रोटेक्शन अजून केलं पाहिजे. छान अजून त्यांनी सजून त्या गोष्टी अजून अशा जपून ठेवल्या नाही गेल्यात. सांगायचं म्हणजे तुम्हाला एकाचं की गोष्टी जपून न ठेवल्यामुळे ना त्या जास्त दिवस टिकू शकत नाहीत. आणि तुम्ही त्या गोष्टी लवकर बघा, काय मग पुन्हा तुम्हाला बघायला मिळेल. कारण हे लोक व्हिडिओ पण काढून देत नाही आतमध्ये, फोटोज पण नाही काढून देऊ शकत. इकडे काय तर हे महत्त्वाचं नाही, दाखवणं महत्त्वाचं. हे आपला हा शाहू पॅलेस आहे. बाहेरून इमारत खूप छान आहे. इमारतीचं बांधकाम, नक्षीकाम, कलरकाम, दगडी ज्या सगळ्या गोष्टी आहेत, दगडी कोरीव काम बघण्यासारखं एकदम मस्त. माझं पर्सनली मत मला खूप आवडलं आहे, कारण ह्या ऐतिहासिक गोष्टी सहसा बघायला मिळत नाहीत. आणि कोल्हापूर म्हणजे खूपच भारी. कोल्हापूरची माणसं आहेत ना, ही कोल्हापूरची आहे, ही पण कोल्हापूरची आहे. मी रत्नागिरीचा आहे. कोल्हापूरच्या माणसांसाठी सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना शेअर करा. तुमच्या कोल्हापूरचा व्हिडिओ खूपच भारी, तुमचं शाहू पॅलेस खूपच भारी, आणि इथल्या सगळ्या गोष्टी म्हणजे अख्खा कोल्हापूर अख्ख्या जगात भारी. काय बोलशील खुशी? कोल्हापूर जगात भारी. आणि हा व्हिडिओ इथे संपतोय. व्हिडिओ आवडला असेल, वाघाची शिकार एका हरणीनं केली. त्या फोटोवरती होतं एका वाघाची हरणी. तर हा व्हिडिओ इथे संपतोय. गाईज बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, आणि माझ्या इन्स्टा आयडीला फॉलो करा. बाय. पण मग अशी फक्त ते बघितलं ह्याच्यामध्ये, आता रिअल मध्ये बघा. दिसत आहेत का तुम्हाला? हे झूम होत नाही. गाईस तुम्हाला दिसतंय का? बघा इथे, बघा किती आहेत. आणि कोण आहे ग? हरिण आणि कोण असं ह्याच्यामध्ये? शामरूक कुठे आहे? नाही आता गाईस, शामरूक नाही बघा. तिथे हरिण तिथे पण बसलेत, ते बघा तिथे सुद्धा आहे. तेव्हा शामरूक पण तिथे. गाईस थांबा, तुम्हाला मी दाखवते, पण नाही दिसणार तिथे, ते जाळी म्हण ना. हे बघा गाईस, शामरूक आणि हरिण. इथे पण हरण आहेत. हा तेच दाखवते ना, हरणं आहेत. आणि बघा शामरूक.